माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र शैलेश काशीद पाटील शिवशासन या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025। आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गाई बाजार आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांच्या लाईव्ह स्वरूपात किमती पाहण्यासाठी। मित्रांनो, आज प्रथमदर्शनी पाहणी केली असता मागच्या बाजाराच्या तुलनेत थोड्या गाया कमी प्रमाणात आपल्याला आळेफाटा गाई बाजारात आलेल्या पाहायला भेटत आहेत। अशाच नवनवीन प्रकारचे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासन या आपल्या आवडत्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा। एक विनंती आहे मित्रांनो, बाजारभावाची अचूक माहिती समजावी यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। मी सर्व व्ह्यूअरचे सबस्क्रायबरचे मनापासून आभार मानतो। चला तर जाऊया लाईव्ह लिलाव पाहण्यासाठी गायांची आळेफाटा गाई बाजारामध्ये। आपण पाहू शकता ही गाई आहे, व्यापारी बांधवांची गाई आहे, वेलेली गाई आहे, वेलेली। पुढे कालवड ही तिची कालवड आहे काय? हो, तिची कालवड आहे। किती दिवसाची? आजचा 5वा दिवस आहे। 5वा दिवस आहे। दादा आपल्यावाली गाई का? हो। कितव्यांदा खाली झाली? आता दुसऱ्यांदा खाली झाली दादा। मागच्या याला किती दूध दिलंय? मागच्या याला तिने 18-19 लिटर दूध काढलं। 18-19 लिटर। एचएफ जातीची गाई ना? एचएफ जाती प्युअर आहे का? प्युअर आहे। वासरू किती दिवसाचं झाले ते दाखवली? 5वा दिवस आहे। 5वा दिवस। काय किंमत काय सांगितली गायची? किंमत सांगायला 55 सांगतो। 55। मागणी कितीपर्यंत झाली? मागणी मागत आहे 40-41। 40-41। फायनल किती द्यायची? फायनल 45। 45 ना? नक्की ना? हो। नाव नंबर सांगा। नाव अरबाज जब्बार पठाण। अरबाज जब्बार पठाण। 86-68-411-430। 86-68-411-430। कुठले तुम्ही? आम्ही शिंगवे पारगाव। शिंगवे पारगाव। पाहू शकता परत एकदा गाय दाखवू। दुसऱ्यांदा खाली झालेली गाय आहे। कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा। आपण पाहू शकता या देखील व्यापारी बांधवांच्या गाय आहे। 2 गाय आहे। गाय ना दादा आपल्यावाले का? हो, आपल्यावालाच आहे। ही कितव्यांदा खाली वाली दाखवते? पहिला रू आहे। ही पहिला रू आहे का? हो। कोणत्या जातीची? एचएफ आहे ना? एचएफ प्युअर। प्युअर एचएफ आहे? हो, प्युअर एचएफ। प्युअर एचएफ आहे ना? हो। काय किंमत सांगितली दादा हिची? हिचे नेमके म्हटलं तर 71,000 रुपये। 71,000 ना? हो। खाली व्हायला आहे? हो, पहिल्यांदाच? पहिला रू कारवड। पहिल्यांदाच 71 सांगितले। कितीपर्यंत मागणी झाली? साहेब कारवड मागत आहे 57-58। 57-58 पर्यंत मागणी झालेली आहे। 60 पर्यंत? हो। शेवट आपल्याला तिचे 65,000 रुपये घ्यायचे। 65,000। आणि ती काढली गाय आहे ही दुसऱ्यांदा आहे। ही दुसऱ्यांदा आहे का? हो। पहिल्या हाताला किती दूध दिलं? पहिले त्याला 16-17 लिटर पिळलेली आहे। 16-17 लिटर? हो, पिळलेली आहे। पिळून ना? हो। 16-17 लिटर पिळून या गायीने। हिची काय किंमत सांगितली दादा? हिचे साहेब नेमके एकच, हिचे 61,000 रुपये घ्यायचे आपल्याला। 61,000 घ्यायचे। हो। कितीपर्यंत मागणी झाली हिची? हिची 55-56 पर्यंत मागणी झाली। 55-56 पर्यंत मागणी झालेली? हो। झालेली मागणी 55-56 पर्यंत। 61 घ्यायचे। तुमचा नाव नंबर सांगा ना? दस्तगीर फकीर पठाण। दस्तगीर फकीर पठाण। कुठले तुम्ही? पिंपळगाव खडकी। झाला 50 रुपये बरं का साहेब? खडकी पिंपळगाव आला 38 रुपये बाजार। 50 रुपये खुराक टाकून शेतकऱ्याला परवडत नाही, परवडतच नाही गाय घ्यायला। गाय धंदा करायला मागत नाही शेतकरी। 2 मिनिटं, 1 मिनिट फक्त यांचं घेतो। तुमचं नाव नंबर सांगा पटकन। सांगितलं ना, दस्तगीर फकीर पठाण। नंबर 90-21-08-96-18। 90-21-08-96-18। ओके। काय म्हणणं आहे? म्हणणं कसं आहे, शेतकऱ्याला जर 38 रुपयाचा बाजार भेटला हा तर सरकीचं पडतं झालं 1900 रुपयाला। परवडत नाही, परवडत नाही। 2200 रुपयाला सरकी झाली, काय परवडत नाही। 49 रुपये किलोने जर खाद्य टाकायचं, एक गायला खर्च येतो 400 रुपये। मग 400 रुपयाचं दूध जात नाही ना, नाही परवडत। शेतकऱ्याला परवडत नाही। शेतकरी आता गोटेच्या गोटे इकायला काढायला लागले, परवडत नाही। गाय त्यांचं गाय घेत नाही कोण। आता व्यापारी ती चांगली गाय आहे का, 1,00,000 सव्वा लाखाची, ती गाय कापायला लागली 50-45च्या रेंज मध्ये। मग शेतकऱ्याकडून मागायची काय भावात? बरोबर। मग शेतकऱ्यांनी जर 1,00,000ची गाय घेतली त्यांनी 45ला देऊ शकत नाही ना। आता दुधाला साधारण काय रेट? 38-37 रुपये बाजार पडतो। आणि खुराक जर 51-52 रुपये झाला, दूध नावाला वाढत हो। उन्हाळा आला का दुधाचा भाव वाढणार। भाव जो सरकीचा भुशाचा झाला तो कमी नाही होत। बरोबर। साधारण आता तुम्ही फार जुने व्यापारी आहात, अभ्यास तुमचा चांगला आहे, सातत्याने तुम्ही विविध बाजारामध्ये जात असता। गाय नाही, शेतकरी नाही, गाय शेतकरी गाय घ्यायला तयार नाही। याला व्यापारीत कवर गाय घेणार हो? याला मुख्य कारण दूध आहे। दूध आहे, दुधाचं जे आहे ना भाव आहे ना, आणि त्याच्यावर भुसाचा भाव पाहिजे। बरोबर। भुसा कसा आहे 25 रुपयाच्या आसपास असला ना तर शेतकरी गाय घेतील। बरोबर।
50 रुपयाचा भुस्सा 35 रुपयाची हे टाकून नाही परवडत नाही शेतकऱ्याला. साधारणतः दुधाला कसा लिटर बाजारभाव हवा आहे आता कमीत कमी 50 रुपये दुधाला भाव पाहिजे. म्हणजे 11-12 रुपये सारखी 30च्या आसपास पाहिजे, तेव्हा ती शेतकऱ्याला काय घ्यायला आणि फामाळ्या परवडत नाही तर परवडतच नाही. 50,000 रुपयाला काहीच मागवतोय देतो तरी येत नाही. 60,000ची खरेदी काय करणार शेतकरी? गिराईकच नाहीये, गिराईकच नाही ना. बरोबर. चला आपल्या गाया बघूया काय व्यवहार झाले. काय 2 दिल्या ते आता दिल्या गाया काय किमतीला दिल्या? 45ला दिली, 30ला दिली. किती वेळ येताच्या होत्या? तिसऱ्या येताची दुसऱ्या येताची तिसऱ्या येताची. गिराईक नाही, गिराईक नाही, नुकसान आणून घालले, बाकी काही नाही. परवडतच नाही. शेतकरी गिराईकच नाही बाजारात. बाजारभाव वाढायला पण तयार नाही. बाजारभाव 50 रुपये जर झाला आणि खिशाला जो खुराक येतो कमी झाला पाहिजे तेव्हा शेतकरी गिराईक येईल, नाहीतर नाही. नाही. दूध 38 रुपये भाव, भुसाचा भाव 50 भावात टाकायचं नाही परवडत. एका गाईला जर खुराक यायचा 3 किलो द्यावा लागतो. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे दुधाला बाजारभाव वाढले पाहिजे, 50 रुपये पाहिजे तेव्हा परवडणार. खुराकचा भाव कमी पाहिजे 30 तेव्हा परवडत नाही तर परवडत नाही. ओके, चला आपण एक व्यापारी बांधव होते, सातत्यानं ते आळेफाटा गाई बाजारात आपल्याला पाहायला भेटतात. त्यांनी अभ्यास सांगितला कशा पद्धतीने आज गायांची परिस्थिती आहे. चला आपण पुढे गाया पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एक विनंती आहे. ही देखील व्यापारी बांधवांची गाई आहे, एचएफ जातीची गाई आहे. आपण पाहू शकता चांगली हाडात मोठी गाई. दादा आपली गाई आहे ना एचएफ जातीची का? खाली व्हायला किती टाइम आहे? अजून 10-12 दिवस आहे. किती वेळा खाली व्हायला आहे? 3 मागच्या हाताला किती दूध दिलंय? मोजून घ्यायची. दादा काय किंमत सांगितली जी? 90,000. कितीपर्यंत मागणी झाली या गायची? 75 पर्यंत 80 पर्यंत मागतात ते. फायनल कितीला द्यायची गाई? इकडे तिकडे होती. आज कसं काय मार्केटमध्ये परिस्थिती कशी? शांतता आहे ना, दिवाळीमुळे शांतता आहे. आज बाजार थोडा कमी. तुमचं नाव नंबर सांगा ना दादा. नाव बॉबी बामणे, पिंपळवांडी. 97 66 48 38 72. हे दादा एक तरुण व्यापारी आहे. सातत्याने हे देखील आपल्याला आळेफाटा गाई बाजारामध्ये गायांचा व्यापार करताना पाहायला भेटतात. चांगल्या गाय यांच्याकडे देखील असतात. कोणाला घ्यायची असेल तर अवश्य संपर्क करा. ही गाय आपण पुन्हा एकदा पाहू. चांगली गाय आहे. ही शेतकरी बांधवांची गाय आहे, पाराठी गाय आहे. आपण पहिली गाय पाहू व्यवस्थित. मामा आपल्यावाली गाय आहे? आपल्यावाली ना? आपली कोणती? एचएफ का? जर्सी पाराठी ना? काय किंमत सांगितली? 21 फक्त. कितीपर्यंत मागली झाली का अंदाजे? 12-13 ना? बाजार नाही काय या आज बाजार कसा आहे? कमी का जास्त आहे? रिवर्स आहे ना? मार्केट रिवर्स आहे. आवक कशी काय बाजारात? आवक वाढलेली ना? काय अंदाजे कधी बाजार वाढतील? बाजार वाढत नाहीये. शेतकरी अडचण नाही. 12-13 पर्यंत मागतात. ठीक आहे. 12-13 पर्यंत गायची मागणी होती. गाई पाहू शकता आपण. हे व्यापारी बांधवांची गाई आहे. दादा आपल्याला गाई का? हो. एचएफ आहे का? खाली व्हायला आहे? किती टाइम आहे खाली व्हायला गाईला? 15-20 दिवस टाइम आहे गाईला खाली व्हायला. काय किंमत सांगितली? 45,000 रुपये सांगितलं. पहिलं रुई ना? 45,000. कितीपर्यंत मागणी दादा? 40-41 पर्यंत झाली. 40-41. फायनल किती द्यायची? 45 सांगितलं. 45 कमी नाही. 1000-2,000 इकडे तिकडे होती. हां. तुमचा नाव नंबर सांगा बरं. घ्या ना. 72 19 89 34 92. कुठले तुम्ही? बेल्ल्याचे. हे तरुण व्यापारी आपले मित्र. यांच्याकडे पण चांगल्या गाय असतात.
कोणाला घ्यायचे असेल तर अवश्य संपर्क करा. मोबाईल नंबर आपण घेतलेला आहे व्हिडिओमध्ये. आपण पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे, एचएफ जातीची गाई आहे. पहिली गाई पाहूया व्यवस्थित. दादा आपल्यावाली गाई आहे शेतकरी ना? किती वेळा खाली व्हायला? दुसऱ्यांदा. मागच्या येताला किती दूध दिले गाईनी? 18-19 लिटर मोजून. खाली व्हायला किती टाईम आहे गाईला? 8-10 दिवस गाईला टाईम आहे खाली व्हायला. किती हजार सांगितली किंमत? 75,000 सांगितली. आणि द्यायची कितीपर्यंत? 70 पर्यंत देऊन टाकायची. किती हजाराला मागणी झाली आहे गायची? 60,000 पर्यंत गायची मागणी झालेली आहे. 60,000 पर्यंत मागणी झाली. तुम्ही कुठले? आंबी खालसा, पारनेर तालुका, संगमनेर तालुका. नाव नंबर सांगा ना. विजय भोर 879690203041. आपण पाहू शकता ही गाई शेतकरी बांधवांची गाई आहे, एचएफ जातीची गाई आहे. खाली व्हायला एक 8-10 दिवस टाईम आहे. कोणाला घ्यायची असेल तर संपर्क करा. दुसऱ्यांदा खाली व्हायला गाई आहे. 18-20 लिटरच्या दरम्यान गाईने दूध दिलेलं आहे. चांगली तयार गाई आहे, दुहेरी आडाची गाई आहे ही. आपण पाहू शकता शेतकरी बांधवांची गाई आहे. गाई पहिली पाहून घेऊ आपण व्यवस्थित. काय म्हणतात दादा आपल्याला काही आहे? बोला ना बोला. आपल्याला सांगा तुम्ही. हो दादा आपल्याला काही का? यांची मालक नक्की कोणाची गाई? काय सांगायची एवढं का? ठीक हो या इकडे दादा दोन. पाहू शकता आपण शेतकरी बांधवांची गाई आहे. एचएफ आहे का? एचएफ जातीची गाई आहे. काय किंमत सांगितली? सांगायला 10,000 रुपये. 10,000 फक्त? हो. कितीपर्यंत मागणी झाली? मागणी झाली तिची 8,000 पर्यंत. 8,000 पर्यंत. 8 लिटर दूध आहे. 8 लिटर दूध आहे का? एवढी कमी का बरं मागितली? जरा झालेली तब्येत नाही ना. तब्येत नाही त्याच्यामुळं. तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं. आमचं 8600 8600 81 0508 0508. कुठले तुम्ही? गालेवाडी तर्फे हवेली इथलेच आपल्याकडे. हां ओके. आपण पाहू शकता ही शेतकरी बांधवांची गाई आहे. कोणती होई जात? एचएफ का? प्युअर आहे ना? प्युअर प्युअर चालू आहे भाऊ. आपल्यावाली ना? आपल्यावाली ना? कितव्यांदा खाली व्हायला दादा? तिसऱ्यांदा. थांबा मला गाय दाखवू द्या. तिसऱ्यांदा खाली व्हायला किती टाइम आहे खाली व्हायला? 10 दिवस बाकी ना. मागच्या हाताला किती दूध दिलंय? किती दूध दिलंय या गायनी? 17-18 मोजून ना. आता अंदाजे किती दूध देईन? तेवढं देणार ना. काय किंमत सांगितली? 60,000. कितीपर्यंत मागणी झाली दादा? 45 पर्यंत मागितली. 60,000 रुपये किंमत सांगितली. फायनल किती द्यायची? 50, 51, 52 पर्यंत देऊन टाकू. तुम्ही कुठले? रानात चरणारी गाई ना? प्युअर आहे पार. नाव नंबर सांगा ना. 96-89 86-62 कुठले तुम्ही? ब्राह्मणवाड्याची. चांगली गाई आहे, घरगुती गाई आहे, शेतकरी बांधवांची गाई आहे. लाईव्ह व्यवहार चालू आहे. लाईव्ह व्यवहार पाहूया गाईचा परत. ही गाई आहे आता दाखवलेल्या व्हिडिओमध्ये. तिचा लाईव्ह व्यवहार आहे. व्यवहार चालू आहे, पाहूया आपण. तिसऱ्यांदा खाली व्हायला गाई. गाईला पार्टी आलेली आहे. गाई स्वरूपात व्यवहार चालू आहे, आपण पाहू शकतो. नाही बाबा तर तेव्हा येऊन मोकळा झाला तुम्ही. नाही का काही मी ये का 50 जात येत नाही तो तुम्हाला
माझं काही नाही 44 काय नाही रे बाबा नाही अरे नाही येणं घेणं नाही काय नाही तुला म्हणलंय फक्त तुला राखायचं असेल तर बघ किती हजाराला माझं फक्त राखायचं असेल तर बघ तू माझं फक्त राखायचं असेल तर बघ साधारणतः 44,000 पर्यंत या गायीची मागणी झालेली आहे हो 44,000 मागितली ना आपलं म्हणणं काय त्याला जाईल ना म्हणून जमलंय या समजा तुला दोन कमी म्हणलं 50 चाललंय मग खाद्याच्यात नाही भाड्या थोड्या खाल्या खानदेशात न्यायची काय कुठलं पार्टी होती व्यवहार ते एक खडकी खडकी कुठली कुणी दोन्ही खडकी काय आहे ना हा 44,000 पर्यंत गाई लाईव्ह व्यवहारात आपण पाहिलं मागितलेली आहे चांगली गाई आहे शेतकरी बांधवांची गाई आहे कोणाला घ्यायचं असेल तर अवश्य संपर्क करा त्या गाईचा व्यवहार चालू आहे लाईव्ह स्वरूपात आपण पहिली गाई पाहूया लाईव्ह स्वरूपात गाईचा व्यवहार चाललाय आपण पाहूया गाई पाहू शकता आपण पहिली गाई पाहू घेऊया इकडे व्यवहार चालू आहे तो व्यवहार पण पाहणार आहोत आपण गाई एचएफ जातीची गाई आहे नोट पण चिच्या पोराची घे मामा व्यवहार झालाय पाहूया आपण त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत या व्यवहाराची तरी मित्रांनो विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मामा आपल्यावाली गाई आहे एचएफ आहे ना किती वेळा खाली व्हायला दुसऱ्यांदा आहे काय किंमत सांगितली कितीला दिली 19,000ला दुसऱ्यांदा काय मागच्या हाताला किती दूध दिलं त्या गायनी 15-16 लिटर 19,000ला व्यवहार झालाय पाहू शकता आपण 19,000ला व्यवहार झालाय दुसऱ्यांदा गाई खाली व्हायला आहे एचएफ जातीची गाई आहे आणि ही गाई आपल्यावाली आहे ही पण गाई यांचीच आहे ही पण एचएफच आहे ना एचएफ जातीची गाई आहे ही देखील पाहू शकता हिचं काय किंमत सांगितली 10,000 दूध कमी आहे ना त्याच्यामुळे 10,000 सांगितली कितीपर्यंत मागणी झाली 7-8 हजार तुम्ही कुठले मामा आळ्याचे गाय विकण्यामागचं कारण काय बाजार नाही दुधाला कशालाच बाजार नाही कशालाच बाजार नाही त्याच्यामुळे विकल्यात ओके धन्यवाद व्यापारी बांधवांची गाई आहे एचएफ जातीचीच आहे ना हो एचएफ जातीची गाई आहे आपण पाहू शकता समीर हा एक तरुण व्यापारी आपला मित्र आहे आपला दरवेळेस आपल्याला काय दाखवत असतो व्हिडिओ देत असतो फुकट बाजार आहे 25-26ला गाई आहे का अशी गाई पुढे बाजार किती वेळा खाली व्हायला दुसऱ्यांदा आहे किती टाइम आहे रे समीर 10-12 दिवस 10-12 दिवस काय किंमत सांगितली समीर सांगायला 55 सांगायला 55 द्यायला तुम्ही मागायची आहे ना 50,000 रुपयाला मागत आहे खरं सांग ना व्यवहार खरं एका व्यवहार चालू आहे काय समोर व्यवहार चालू आहे लाईव्ह व्यवहार चालू आहे लाईव्ह व्यवहार याच गाईचा तुम्हाला गाय दाखवलेली आहे व्यवहार चालू आहे लाईव्ह स्वरूपात गाय विकली 6.5 म्हणे त्याला 55,000 रुपये त्यांनी किंमत सांगितलेली व्यापाऱ्यांनी 50,000ला मागणी झाली बाबा तुम्ही 50 सांगितली होती का काय म्हणणं त्यांचं यांचं काय म्हणणं किती 40 गावून आले सग झाल्या 40 गावावरून आले 50,000ला काय माहितली आपले व्यापारी जवळचे काय यांचं काय म्हणणं किती 55 म्हणतात मध्ये आधी व्यवहार तोडा ना थोडा लांब जायचं 40 गावावरून आले तुम्ही काय दादा कितीपर्यंत किंमत काय सांगितली 52-53ला देऊन टाकतात जास्त होतात दुसऱ्यांदा खाली व्हायला ना समीर गाई आणि 55,000 आपलं म्हणणं आता तुम्ही अरे यार गाय असं का तुला का बरं वाटतं ही 60ला विकन असं का तुझा चांगला अभ्यास दिसतोय रे 60ला विकन ते पण आरोळे आता आरोळे दाखव त्यांना शेतकरी मित्रांना आपले आरोळे दाखव व्यवहार झालेला आहे व्यवहार चाललेला आहे या गायचा समीर गायचा व्यवहार चाललाय ना परत झालाय तो ह्या गायीचाच व्यवहार चालू आहे पाहू शकता आपण
समीर तुझं नाव व नंबर सांग. नाव समीर शेख, मोबाईल नंबर 738557. चेक करायचं काम चाललंय. गाई झाली आता ती झाला व्यवहार कितीला? 52. कोणी घेतला? आपणच घेतली बाबा. आपण घेतली गाई 52,000ला. अभिनंदन तुमचं. कुठून आले म्हटले? 40गाव वरून आले. खूप लांब आले. कसं काय आले एवढ्या लांब? पिकअप करून आले. ह्या गाई बाजारात सातत्याने येत असता का? दर हप्त्याला येतात. चांगले. आता इथून गाई 40गावला न्यायला किती खर्च आहे अंदाजे? 4,000 रुपये. म्हणजे गाई पडली कितीला? 56. आणि यायचा खर्च वेगळा होता. 60,000ला गाई गेली. तुम्ही व्यापारी का शेतकरी? ओके, धन्यवाद. पाहू शकता व्यापारी बांधवांची गाई आहे. एचएफ जातीची ना? प्युअर एचएफ आहे. ABS ज्युपिटर गाई पाहू शकता. दादा आपल्यावाली का 4 दात आहे ना? काय किंमत सांगितली गायची? 80,000. द्यायची? व्यवहारात बसल्यावर कमी जास्त करणार. पहिल्यावर येणार आहे. 4 दात कालवडी पहिल्यावर. कितीपर्यंत मागणी झाली रे? 65-70 पर्यंत. तुझं नाव नंबर सांग ना. तन्वीर अनवर शेख. मोबाईल नंबर 95-29-96-28-50. एक छोटा पण अतिशय हुशार व्यापारी हा. आपल्याला सातत्याने आळीफाटा गाई बाजारामध्ये पाहायला भेटतो. चांगल्या गाय याच्या तिकडे असतात. तुम्ही घ्यायची असेल तर संपर्क करा. ही दुसरी गाई यांचीच आहे. ही कोणती रे? दुसऱ्यांदा ABS ज्युपिटर. हिची काय किंमत सांगितली रे? 95. कितीपर्यंत मागणी झाली? मागणी कितीपर्यंत झाली? 80-85. फायनल कितीला द्यायची काय? फायनल देऊन टाकू आपण 90 पर्यंत. ते चालेल. दादाचा मोबाईल नंबर घेतला आपण व्हिडिओमध्ये. घ्यायचा असेल तर संपर्क करा.